सर्वप्रथम आपण वंदनेची सुरुवात करू आणि ग्रंथाचं शेवटचं एक पण वाचून घेऊ.
हॅलो हॅलो हो यायला आवाज. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे पठण होत असताना आज आपण पाहणार आहोत छोटासा भाग म्हणून. आज हा ग्रंथ समापलेला आहे पण 4-5 ओळी मी वाचणार आहे आज तुमच्यासमोर. माझी तब्येतसुद्धा बिघडली, मला लई हे घाबरत. ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि जे मला प्राप्त करण्यात अपयश येण्याची जी 2 कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्वक सांगितले आहे. म्हणजे ज्ञान काय आहे, मानवाला खूप आवश्यक आहे आणि ज्ञान जर नसेल तर मानवाच्या जीवनात अंधारच असतो. आणि राष्ट्रपिता ज्योतिबांनी सुद्धा आपलं मत मांडले आहे की विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. विद्याविना मती गेली म्हणजे शिक्षण नसल्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली किंवा बुद्धीचा योग्य वापर न करता
करता आला नाही, ज्यामुळे शक्तीची प्रगती आणि समाजाचा विकास खुंटतो आणि मितीविना नीती गेली. बुद्धी योग्य नसल्याने नैतिकतेचा ऱ्हास झाला, ज्यामुळे समाजातील पावित्र्य आणि आदर्श कमी झाले. सांगायचे असे की शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर हे बुद्धी, नैतिकता, प्रगती आणि आर्थिक सक्षमतेसाठी आवश्यक शिक्षणाच्या अभावामुळे किंवा ती नसल्यामुळे त्या व्यक्तीचा आणि समाजाचे किती मोठे नुकसान होते हे आपल्याला समजते. म्हणून तथागतांनी या ग्रंथामध्ये सांगितले आहेत की जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला मिळवायचे आहे आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला काही अपयश येत असते. त्याची कारणे तथागतांनी 2 सांगितले आहेत. एक म्हणजे अज्ञान आणि दुसरे म्हणजे तृष्णा किंवा लोभ, हे दुसरे कारण आहे. म्हणून या उलट ख्रिस्ती आदर्श पुरुषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. संस्थापकाच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे ख्रिस्ती धर्मी विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक या बाजूस दुरावा निर्माण झालेला आहे. या तत्वज्ञानामुळे स्वरूपामुळे ख्रिस्ती धार्मिक विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक या दोन्हीमध्ये दुरावा आला आहे. म्हणून तथागत सांगतात, जगातल्या दुःखापैकी पुष्कळशी दुःखे दुष्टपणापेक्षा मूर्खत्वाचे आणि अंधश्रद्धेने निर्माण झालेले आहे. भगवान बुद्धांनी त्याला स्थान दिलेले नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आहे, हे अपूर्व आहे, हे स्पष्ट करण्याचे एवढेसे पुरेसे आहे. तथागतांनी लोकांच्या कल्याणासाठी, आनंदासाठी धम्माचा प्रचार केला. बुद्धांनी आपल्या शिकवणीमध्ये ज्ञानशील नैतिकता, करुणा, मैत्री, मानवी मूल्य अधोरेखित केली, ज्यामुळे त्यांचा धम्म इतरांपेक्षा वेगळा कसा हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. म्हणून तथागतांनी सांगितले, सन्मानाचे जिने शिकून केले माणूस आम्हाला बुद्ध गौतमाला वंदन, बाग भीमा तुम्हाला. असे असावे आमचे गुरु, असे भगवान बुद्ध आमचे गुरु असावेत, असे कोण बरं म्हणणार नाहीत. म्हणून आजचा आपला ग्रंथ वाचन समाप्त झालेला आहे. प्रतिज्ञा आपण करू. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे अशी, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत की पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. साधू साधू साधू. बुद्धं